हे गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आंघोळ वगैरे केली, सगळे कामं करून आणि त्यानंतर केली मी सनस्क्रीन अप्लाय. तुम्हाला रोज सांगते, तुम्हीही करत जा सनस्क्रीन जे आहे ते रोज अप्लाय करत जा, बिकॉज उन्हाळा खूप जास्त वाढलेला आहे. घरामधले कामं केल्यानंतर गिराईक आले होते, तर गिराईकांना मी साड्या वगैरे जे आहे माझ्या घरी कपड्याचा माल आहे तो आणि स्टेशनरीचा जो माल आहे ते सगळं दाखवलं त्यांना. त्यानंतर सामान जे आहे सगळं अस्ताव्यस्त झालं होतं, तर त्याला जे आहे मी अरेंज करत होती, बिकॉज मम्मीची तब्येत जी आहे ते ठीक नव्हती वाटत तिला. ती असली की तीच करते, म्हणजे मी असो नसो तीच करते म्हणा, पण कधी कधी मी आले की मी करून देते तिला. तर माझ्याकडे जे आहे ना, म्हणजे माझ्या घरी कपड्याचाही माल राहते, त्याच्यामध्ये साड्या आहे, लहान मुलांचे कपडे, मोठ्या माणसाचे कपडे जे आहे ते, आणि स्टेशनरीचा पण सामान राहते. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता, किंवा इंस्टाग्रामला पाहत असेल तर डायरेक्ट DM करा, मी तुम्हाला जे वाटते ते वस्तू देऊ शकते. त्यानंतर आल्या गिराईक जे आहे ते, तर गिराईक काही मम्मीने केले. तर इथे जे आहे त्या गिराईक जे आहे ते सामान घेत होते, तर मम्मी जे आहे ते गिराईक जे आहे ते सांभाळत होती आणि मी जे आहे व्हिडिओ क्लिप जे आहे ते घेत होती. तर त्यांच्यासोबत गोष्टी करत करत जे आहे आम्ही जे आहे सामानांची विक्री जी आहे ते केली आणि काही वेळामध्येच हिशोब वगैरे लावला. तर सायंकाळच्या वेळेमध्ये अजून काही दुसरे गिराईक जे आहेत ते आले होते, तर त्यांना जे आहे मी पाहत होती. आणि काही वेळानंतर माझी मम्मी आली होती, त्यांना जे आहे बांगड्या वगैरे लागत होत्या, तर त्यांना मी बांगड्या जे आहे ते देत होती. आणि अशा जे आहे ना, म्हणजे बांगड्या जे आहे माझ्याकडे राहते, जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता, तुम्हाला कमी भावामध्ये जे आहे ते मिळून जाणार. त्यानंतर त्यांनी जे आहे त्यांच्यासाठी बांगड्या आणि काही जे अदर सामान जे आहे ते लागलं होतं, तर त्यांनी सगळं जे आहे ते घेतलं. आणि त्याच्यानंतर त्यांना जे लागत होतं ते मला दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मी मम्मीला कॉल करून जे आहे बोलवलं आणि त्यानंतर मम्मीने त्यांना सामान जे आहे ते दिलं. माझ्या मम्मीचं असं आहे की सायंकाळच्या वेळेला जे कोणी आलं तर त्यांना जे आहे चहा करावंच लागते. तर त्यानंतर मी त्यांना छान चहा जे आहे, काळी चहा जी आहे ती बनवून दिली होती. तर असे सर्व गिऱ्हाईक केल्यानंतर माझ्या मम्मीने जे आहे ते माझे केस करून दिले. तुमची मम्मीही करून देते का तुमचे केस? कमेंट करून सांगाल. तर सायंकाळी मी केल्या भाकरी जे आहे ते, म्हणजे सगळ्या भाकरी जे आहे ते माझ्या मम्मीने केल्या आणि माझ्या हातांना भाकरी जे आहे ते जमतच नव्हत्या. तर माझे पप्पा म्हणाले की मी तुला शिकवते. तर माझे पप्पा जे आहे भाकरी करत होते, पण त्यांनाही भाकरी जे आहे ते जमतच नव्हत्या, बिकॉज त्यांनी पण खूप दिवसानंतर जे आहे भाकरी केल्या होत्या. पण सगळा स्वयंपाक जे आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट स्वयंपाक जे आहे माझ्या पप्पांनी मला शिकवलं, जसं की पोळ्या आहे, भाजी आहे, हेच इम्पॉर्टंट आहे. भात वगैरे तर आपण म्हणजे पाहून शिकून जातो, पण पोळ्या आणि भाजी जी आहे ते माझ्या पप्पांनी शिकवले. जेव्हा जेव्हा माझी मम्मी जी आहे गावाला जायची, तेव्हा तेव्हा माझ्या पप्पांनी जे आहे मला पोळ्या आणि भाजी जी आहे ते शिकवली. तर त्याच्यामुळे आता मला म्हणजे माझ्यापुरतं जे आहे व्यवस्थित करता येते आणि मी 2-4 लोकांचा पण स्वयंपाक व्यवस्थित करू शकते, असं जे आहे माझ्या पप्पांनी शिकवलं होतं. तर माझ्या पप्पाला पण भाकरी जी आहे ते जमल्या नाही, त्यानंतर मी केल्या. हाय गाईज, हे माझी मुलगी निकिता कोथळकर यांनी टोपलीभर भाकरी बनवली आहे बघा, आणि आंबटवड्याची भाजी पण बनवली. आंबटवड्याची भाजी पण बनवली. खूप छान मुलगी आहे स्वयंपाकात. हां, हिच्यासारखा स्वयंपाक कोणालाच नाही येत आमच्या खानदानीमध्ये. त्या दिवशी बकरा पण खूप छान बनवला होता, रस्सा अलग पिसा अलग. हां, तर आता मी आहे ना छोटीशी भाकर केली, कारण की माझ्या आता मोठ्या भाकरी काय जमून नव्हत्या राहिल्या. जेवढ्या माझ्या मम्मीच्या हातात जमते तशा काय आपल्या जमत नव्हत्या, म्हणून आहे ना आपण छोटीशी भाकर जी आहे ते केली आहे. आणि ते माझे पप्पा आणि मी खाणार हो आहोत. हो चांगली आहे. हो हो ठीक आहे. माझ्या मम्मीने एक मला आता ट्रिक सांगितली. जर भाकर आपली चालती झाली तर आहे ना, त्याच्यावरून सराटा आहे ना, सरळ फिरवायचं. वरून काढून घ्यायचं. आता या भाकरीचं नको काढू. नाही, ह्या भाकरीच काढू नाही शकत, कारण की अजून भाकरी जी आहे करणार नाही. हो असं आहे. आता आपली भाकर शिजायची आहे, आपली भाकर रेडी झाली. आता एकदम पतली करीन तर पण कुठून जाईल. ते म्हणतात आपण भाकर बनवू द्यायची असतील पहिलेच. भाकर बनवतो का मम्मी? ती भाकर तर खाली पाच होतो, पण नाही अरे झाली ना आजची भाकर तयार. माझ्या हातची भाकर काहीच खूप बनके रेडी. खाली काढ. ज्वारीच्या भाकरी पौष्टिक असतात शरीरासाठी. पचन छान पचनक्रिया छान होते. 8,000 रुपये किंमत आहे म्हणून 40 रुपये किलो. 4,000 रुपये. 4,000 गवती ते 32-30. भाकरीच करते. काही भाकरी भाकर टिकून राहिली. आता पहिली शिजू देतो, मग बनवतो. कष्ट केले तर माझ्या
घर आहे, अशा गरिबीतून समोर जायचं म्हणून अभ्यास करा गाईच. म्हणजे मला मी स्वतःला असं मोटिवेट करते, कारण की मला माझ्या आईवडिलांना एक बेटर लाईफ जी आहे ते द्यायची आहे आणि माझ्या पैसे द्यायचे म्हणून घाबरते मिळून जाईल. असं भगरेल भिजवा लागतं ना, कसं भगरेल असं एकदम ओलं ओलं नाही. मी तो ओलाच केलं. नाही तेव्हा ते मला असं हातात पलटू 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 मळल्या जाते. मी आता गुजरेल कसं होते. आता कोणाकोणाला भाकरी नाहीत ना, मग सरळ काय करते, भिजवते कोरपाटावरच पालवार थापून घेते मग देते टाकून. मला येत नाही, पण मी शिकून राहील. शिकले म्हणते पप्पा म्हणते आता मी आपण करतो जे भाकर काढून दे टाकून जमली जगा ठेवून जमलं. आस नाही लागली पाहिजे, मग ती काढवायला लागते भाकर. हार काढा लागते त्यातला नेवे नेवे, त्याला म्हणजे हार. अबे दाबू नको ए बाबा, तसं नाही ना एकदम. ते छिद्र त्याला मिळवून बोटानं, अरे बोटानं सोडल्या जाते ते. एक हाताने ते काडी सरकव, डाव्या साईडची काडीवर काडी, ते ते काडीवर काडी चढलीच नाही, काडीवर काडी चढवणं हां तशी, तेव्हा ते पेट घे. आता कशाला लावते, करू बंद गावात. मला माझ्या हातची भाकर कशी वाटली कमेंट करून सांगाल. बिलकुल. आणि तोपर्यंत हाच ब्लॉग पहा तुम्ही. उद्या टाकेन मी हो ब्लॉग आहे. ठीक आहे. बाय. बाय. मी अनेक ब्लॉगमध्ये मी जेवण वगैरे करते, तुम्ही करा. छान काळजी घ्या, पोषक आहार घ्या, काळजी करा, फॅमिलीची काळजी करा, छान शिका. गावात गिरायकच आहे का गजू? आणि संघर्ष जे आहे ते करा तुमच्या फॅमिलीसाठी. बाकी कोणासाठी नका करू, फॅमिलीसाठी काही ना काही सपोर्ट करा. म्हणून आता हा ब्लॉग सेंड करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल समजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही, बिकॉज मी तुमच्यासाठी एक मिडल क्लास मुलगी जी आहे यूट्यूब चॅनल खोलेला आहे. म्हणून आता बाय करते, बाय.